स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोन गळ्यावरती खूपच सुंदरशी पॅचवर्कची डिझाइन बनवणार आहोत, तीही कॅनव्हास पेपरचा वापर न करता। जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्हाला ती सहज जमेल। ठीक आहे, तर हे बघा याची मेजरमेंट्स। तर इथे मी उंचीमध्ये 1 इंच ऍड करून घेतले, तर असं टोटल 13.5 ला मार्किंग केलेलं आहे। गळा होता 8चा, तर अर्धा इंच मार्जिन साठी घेतलेला आहे। शोल्डर घेतलेला आहे 3 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे इथे 2 ची। तर हा 28 साइजचा बॅक नेक कट करून घेतलाय, मोंढा 5 चा घेतलेला आहे। तर इथे काठाची डिझाइन करणार आहोत आपण, तर इथे थोडंसं मी वाढवून घेते जेणेकरून आपल्याला काठ पुरतील तिथे। त्यासाठी तुम्ही पण काठाचा आधी माप घ्यायचा आहे आणि मग वाढवून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने मी थोडंसं ब्रॉड करत आहे, त्याला 2.5 इंच घेऊन खालच्या साइडने आणि बॉक्स असा आपला रेडी करत आहे चौकोनी गळ्याचा आकार। तर याला आता आपण कट करून घेणार आहोत आणि मग स्टिच करून घेणार आहोत। तर इथे मी चेक करून घेतले काठचं माप झालंय की नाही ते। तर हे बघा इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तो कडेकडेने गळ्याचा आकार। तर याला सरळ ब्लाउज पीस वरती ठेवून पिनाने व्यवस्थित सेफ करून आपण गळ्याचा आकार शिवून घेणार आहोत आणि कमरेच्या साइडने पण फिनिशिंग देऊन घेणार आहोत। तर अगदी व्यवस्थित करत पिना लावून घ्यायची आहे। ते गळ्याचे मधलं अंतर चेक करून घ्यायचंय, जास्त ब्रॉड तर होत नाहीये ना गळा। ठीक आहे, तर हे बघा इथे मी चेक करून घेतलंय। तर याला आता आपण गळ्याच्या साइडने शिलाई देऊन घेणार आहोत। तर 1.5 इंच एवढं मार्जिन पकडत गळ्याच्या साइडने शिलाई देऊन घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित जिथे कोण आहे तिथे सुई खाली ठेवून फिरवून घ्यायचंय जेणेकरून चौकोनी जो गळा आहे तो व्यवस्थित रेडी होतो। तर यानंतर आपण मधलं कापड कट करूयात आणि लगेचच कमरेच्या साइडने पण फिनिशिंग देऊन घेऊयात। तर कमरेच्या साइडने पण 1.5 इंच एवढंच मार्जिन ठेवायचं, एक्स्ट्राचं कापड कट करायचे आणि मग आपण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घेऊयात। तर हे बघा अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने केल्यावर गळा फोल्ड होतो। तर हे बघा मी पिना काढून टाकल्यात आणि हात असं घालून बाहेर काढून घेतलंय, त्याला सरळ करून घेतलेला आहे। तर अगदी व्यवस्थित एकदा झटकून व्यवस्थित करून घ्यायचंय आणि गळ्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तर जिथे आपला कोण आहे तिथे सुई खाली ठेवायची आणि मग फिरवून पुढे कंटिन्यू करायचे। तर असं केल्यामुळे व्यवस्थित चौकोनी आकार आपला रेडी होतो। तर हे बघा अगदी व्यवस्थित एक लाईन एवढी मार्जिन पकडत मी यावरती दाब टिप देऊन घेतलेली आहे। तर लगेचच आपण कमरेच्या साइडने पण दाब टिप देऊन घेणार आहोत। तर अगदी व्यवस्थित करत दाब टिप देऊन घ्यायची आहे, अस्तरचं कापड दिसलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। तर हे बघा ह्या अशा पद्धतीने व्यवस्थित करत दाब टिप द्यायची आहे। तर यानंतर आपण लगेचच कडेने जे एक्स्ट्राचं आहे त्याला अस्तर जोडून ते एक्स्ट्राचं कापड राहिलेलं कट करणार आहोत। तर एक लाईन एवढी मार्जिन पकडत मी सगळं अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेतलेलं आहे ब्लाउज पीसच्या कापडाला। तर हे बघा अशा पद्धतीने आणि एक्स्ट्राचं कापड पण मी लगेचच कट करून घेत आहे। तर अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचंय, अस्तरच्या कापडाला कट लागू द्यायचा नाहीये। ठीक आहे, तर हे बघा इथे मी व्यवस्थित अशा पद्धतीने अस्तर ते ब्लाउज पीसचं कापड एक्स्ट्राचं कट करून घेतलंय। तर आता आपण डिझाइन बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी साडीतील कापड कट करून घेतलेलं आहे। तर हे बघा हे, तर यापासून आपण 2 व्यवस्थित असे पॅच बनवून घेणार आहोत। तर ते पॅच बनवण्यासाठी मी ते कॅनव्हास पेपर नाही यूज करणार। तर यासाठी मी अस्तरचे 2 अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। तर याची मी मेजरमेंट सांगते तुम्हाला। तर आपल्या गळ्यावर बसतील एवढ्या लांब घेतलेल्या आहेत आणि मेजरमेंट ही 2 इंचाची घेतलेली आहे, जी की पट्टी रेडी केल्यावरती 1.5 इंचाची होणार आहे। तर सरळ ब्लाउज ते अस्तरच्या साडीतील कापडावरती पट्टी ठेवून घ्यायची आहे, सरळ जे आपली भाग आहे त्यावरती, आणि मग 1.5 इंच एवढं मार्जिन पकडत शिलाई देऊन तिला लॉक करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित कडेकडेने सरळ लाईन मध्ये 1.5 इंच एवढं मार्जिन पकडत शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हे बघा सगळं मार्जिन सेमच ठेवायचं जेणेकरून सरळ पट्टी रेडी होईल आपली। तर इथे लगेचच मी त्याच्या खाली दुसरी पण पट्टी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती पण 1.5 इंच एवढं मार्जिन पकडत शिलाई देऊन घेतली। जे एक्स्ट्राचे धागे होते ते मी कट करून घेत आहे। त्यानंतर यावरती आपण दाब शिलाई देऊन घेणार आहोत। तर त्यासाठी मी ते रेड दोरा घेतलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने त्याच्या बरोबर मध्ये खाचेची शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग साहित्य रेडी होईल। त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून कडेने एक लाईन मार्जिन पकडत शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित प्रॉपर अशी फिनिशिंग सहित। दुसऱ्या पण पट्टीवर लगेचच पुढे मी कंटिन्यू करत आहे। तर हे बघा अशा पद्धतीने अस्तरचं कापड बाहेर दिसू द्यायचं नाहीये आणि कडेने आपण जसं केलंय आता बॅक नेकला लॉक त्याच पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे। तर इथे आपण एक्स्ट्राचं कापड कट करणार नाहीये, तर 1.5 इंच एक्स्ट्राचं कापड ठेवणार आहे आपण फोल्डिंग साठी। तर हे बघा मी 1.5 इंच एवढं पकडत कडेकडेने एक्स्ट्राचं साडीतील कापड कट करून घेतलेलं आहे। तर याला आता आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत, जे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा कट केलंय। तर हे बघा हे तुम्हाला दाखवते मी।
तर हे जे 1.5 इंच कट केले ते अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून सरळ एकदम लाईनमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे। तर एकदम सेमच तेवढंच फोल्ड करायचं आहे जेणेकरून पट्टी जी आहे ती सेम साईजमध्ये रेडी होईल। ठीक आहे, तर अशाच पद्धतीने मी दुसरी पण पट्टी बनवून घेतलेली आहे। ठीक आहे, तर खालचं जे आहे त्याला पण लॉक करून घेणार आहोत आपण, जे राहिलं होतं एक्स्ट्राचं लॉक करायचं ते, आणि मग कापड जे उरलेलं आहे एक्स्ट्राचं ते कट करणार आहोत। तर ते आपण ते स्टिच करताना करूयात। तरी ते अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे। मध्ये जो आहे काट केलेला मी कट तो लावून घेणार आहोत आपण। तरी ते मी एवढा उरलेला होता तेवढा काट घेतलेला आहे आणि यावरती अशा पद्धतीने दुसरी पट्टी आहे ती लावून ठेवणार आहोत। तर हे बघा अशा पद्धतीने ते फोल्ड करून तो लावून घेणार आहोत। तर थोडंसं हिरवं जे आहे त्याचं मी ठेवणार आहे बॉर्डरसाठी आणि अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने ते लॉक करून घेणार आहे। तर हे बघा अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने कडेचे जे आहे धागेदोरे मी ते कट करून घेतलेत आणि आता अशा पद्धतीने फोल्ड करून हे गळ्याच्या साईडने ठेवायची छोटीशी पट्टी आणि हे बघा इकडून पण फोल्ड करून यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हे बघा इथे मी अगदी व्यवस्थितपणे त्याला लॉक करून घेतलेलं आहे इथे। तर जे थोडीशी बॉर्डर आहे ना हिरवी ती दिसू द्यायची आहे आपल्याला, खूप सुंदर असं लुक येतं त्यामुळे। तर हे बघा इथे मी लॉक करून घेतलंय। तर यावरती आता आपण पट्ट्या लावून घेणार आहोत। तर हे बघा एक्स्ट्राचं जे कापड होतं ते मी कट करून घेतलंय दोन्ही साईडचं आणि थोडंसं फोल्ड करून स्टार्टिंगला खालच्या साईडने कमरेच्या साईडने फिनिशिंग दिलेली आहे त्यामुळे ते फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग एकदम एक लाईन एवढी मार्जिन पकडत त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याच्या साईडने पण एक लाईन एवढं असं ते हिरवं जे कापड आहे ते दिसलं पाहिजे यासाठी मी थोडंसं ठेवलेलं आहे आणि लगेचच पलीकडच्या साईडने पण शिलाई देऊन त्याला व्यवस्थित लॉक करून घेतलेलं आहे कमरेच्या साईडने पण। तर अगदी व्यवस्थित शेवटी मी एंडिंगला लॉक केलंय। तर अशाच पद्धतीने मी दुसरी पण पट्टी यावरती लावून घेणार आहे। तर ही बघा अगदी व्यवस्थित पद्धतीने मी ती दुसरी पण पट्टी रेडी करून घेतलेली आहे त्यावरती। तर यावरती आता आपण लेस लावून घेणार आहोत। तर त्यासाठी मी ते गोल्डन दोरा लावून घेणार आहे जेणेकरून आपल्या लेसची जी फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित राहील। ठीक आहे, तर हे बघा तुम्ही गोल्डन दोरा लावून घेतलाय। तर आता आपण इथे लेस लावून घेणार आहोत। तर अगोदर आपण नॉट्स लावून घेऊयात जेणेकरून आपली जी फिनिशिंग आहे लेसची ती व्यवस्थित राहील। ठीक आहे, तर हे बघा इथे मी नॉट घेतलेले आहेत 2 कट करून, त्याला रेडीमेड लटकन लावलेत। तर हे बघा अगदी व्यवस्थितपणे त्या नॉट कट लॉक करून घ्यायचे आहेत दोन्ही पण साईडने आणि साईडला नाही पाहिजे त्याची काळजी घे। तर इथे मी डबल टिबल शिलाई देऊन व्यवस्थित लॉक करून घेतली। आता दुसरी पण मी त्याच पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे लॉक करून घेतलेली आहे। तर आता आपण यावरती लेस लावून घेणार आहोत। तर त्यामध्ये येऊ नाहीत म्हणून मी त्याला मध्ये बांधून ठेवलेलं आहे नॉट्सला। तर अगोदर आपण इथे आडवी लेस लावणार आहोत। तर एक लाईन एवढं मार्जिन जेवढं आपण गळ्याच्या साईडने ठेवलंय तेवढंच इथं पण दिसू द्यायचं आहे। ठीक आहे, आणि त्यावरती डबल शिलाई देऊन त्याला लॉक करून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने। तर आता आपण गळ्याच्या साईडने उभी लेस लावून घेणार आहोत। तर दोन्ही पण बाजूने लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने उभी लेस। तर हे बघा अगदी व्यवस्थित जे एक लाईन एवढं आपण ग्रीन कलरचं कापड ठेवलेलं आहे ते त्यावरती लेस जाऊ द्यायची नाहीये। तर हे बघा तुम्ही खाली थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे फिनिशिंगसाठी आणि डबल शिलाई देऊन ती लॉक करून घेतली। दुसऱ्या साईडची पण मी लावून घेतली आहे। तर आता इकडच्या साईडने आपण हे बघा अशा पद्धतीने इथे कोणे टाकत सगळीकडे लावून घेणार आहोत। तर हे बघा इथे स्टार्ट करते मी या साईडने। तर गळ्याच्या कडेच्या साईडने आपण ती अगोदर लॉक करणार आहोत। इथे बघा अशा पद्धतीने कोणे टाकून घ्यायचे आहेत जिथे कोणे आहेत तिथे व्यवस्थित कात्रीचा यूज करून। तर हे बघा ह्या अशा पद्धतीने आणि इथे पण कोणा टाकून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने ते सरळ लावून घेतल्यानंतर आपण यावरती डबल शिलाई देऊन व्यवस्थितपणे प्रॉपर अशी लॉक करून घेणार आहोत जेणेकरून ती उचलणार नाही। ठीक आहे, तर हे बघा मी डबल शिलाई देऊन तिला लॉक करून घेतलेलं आहे। अगदी फिनिशिंग सहित आपल्या इथे गळ्याचं जे होतं लेस लावून ती रेडी झालेली आहे। तर आता यानंतर आपण यावरती टक्स टाकणार आहोत। तर त्या अगोदर बघा किती सुंदर असं लुक आलेला आहे। तर तुम्ही यामध्ये अजून पण चेंजेस करू शकता। तर आता आपण लगेचच इथे मी टक्स टाकून कशा पद्धतीने घ्यायचे ते सांगते तुम्हाला। तर आता आपण जर आडवा 4चा टक्स घेतला तर इथे त्या कापडावरती येईल सेंटरमधून घेतल्यावर। तर त्यामुळे मी आडवा 5चा टक्स घेणार आहे आणि उभा 4चा घेणार आहे। तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि सरळ टक्स टाकून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित। तर खालच्या साईडने अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत कमरेच्या साईडने एकदम सरळ ठेवत अगोदर लॉक करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि मग शिलाई देऊन दोन्ही पण साईडने लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून टक्स आपला निसटणार नाही लवकर। तर दुसऱ्या साईडचं पण बघा मी अगदी व्यवस्थित सुरुवातीला आणि एंडिंगला लॉक करून घेतले। तर अशाच पद्धतीने आपली गळ्याची जी पॅचवरची डिझाईन होती ती अगदी सोप्या पद्धतीने इथे रेडी झालेली आहे। तर तुम्ही यामध्ये अजून पण चेंजेस करू शकता। तर तुम्हाला मी आता जवळून लुक दाखवते। तर कस्टमरच्या चॉईसनुसार मी यामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत। तर ते कशा पद्धतीने मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे।
तर हे बघा इथे जे गोल्डन कपडा होता ना तिथे मी चौकोनी पॅच करून लावलेला आहे साडीतील कापडाचा. तर त्या अगोदर त्याचा लुक बघा तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे आपलं लेसचा आणि ते काठाचं पण. तर हे बघा अगदी व्यवस्थितपणे आपली फिनिशिंग सहित गळ्याची डिझाईन रेडी झालेली आहे. तर हे बघा इथे मी छोटंसं चौकोनी पॅच बनवून त्यामध्ये शो बटन लावलंय आणि त्यांना कस्टमरला जे लटकन होते ते रेडीमेड नव्हते पाहिजे, तरी इथे मी कापडाचे बनवून घेतलेले आहेत 3 असे एका खाली एक, आणि अशाच पद्धतीने गळ्याची जी डिझाईन होती ती रेडी करून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली, तुम्हाला बनवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे प्रत्येक जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, थँक्यू.